आज मी बातम्या बघते, काय भयानक चाललं होतं. एक बाबा काहीतरी बनियन घालून काहीतरी अंधश्रद्धा करतोय, दुसरा बाबा काहीतरी बेडवर बसून सिगरेट ओढतोय. आपण मुलांना काय सांगतो, सिगरेट ओढायची. आता जर आमदार खासदारच व्हिडिओ असे पडायला लागले तर आपण काय संस्कार घातला. खरं आहे का नाही मला सांगा निलेश भाऊ, तुम्ही आमदार होता, आम्हाला वाईट वाटतं की असं आमची अपेक्षा आहे की आमच्या आमदारांनी सुसंस्कृत वागावं. तुम्हाला तुमच्या घरात काय करायचं आम्ही काय म्हणत नाही, बाबा काय करायचं धिंगाणे घालायचे घाल. पण जर एखादा आमदार, आता मला घरात सांगा, घरात सून आली तरी सासरे पटकन शर्ट घालतात की, म्हणजे सून घरात आली की सासऱ्यांनाच जास्त प्रेशर असतं. अरे बापरे, आता एक मुलगी आली आपल्या घरात, आपण जरा आधीसारखं नाही वागतायत, फक्त आपणच होतो. ही मराठी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती. तुम्ही बेडवर बसताय, सिगरेट, ते पैसे, हे आपल्या मराठी माणसाला पटण्यासारखं आहे का? आणि सगळे सत्य बनलेलं. मी म्हटलं बरं झालं बाई, विरोधातच बसलेलं बरं, असण्यापेक्षा विरोधात नको बाई ती सारखा. आणि हे दुर्दैव आहे आणि आपल्याला बदललं पाहिजे. आणि बदलण्यासाठी सुसंस्कृत लोक निवडून कशी येतील त्याच्यासाठी तुम्ही लढलं पाहिजे. मोठी लढाई आहे, काय सोपी नाही. पण सोप्या गोष्टी करण्यात काय मजा, अवघड गोष्टी करायची. बघा जायंट किलर, कालच मी परवा बघितलं टीव्हीवर. टीव्हीवर सांगत होते सगळ्यांना, मला तर वाटत असेल पैशाने सगळं विकत घेतात ते इलेक्शन जिंकता येत नाही. काल परवाच बोलला ना तुम्ही, मी ती काल बघितलं टीव्हीवर. आणि ती गोष्ट खरी आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात होता अभाव. लोकांनी सुखदुःखातल्या स्वतःच्या माणसाला पैसे दिले, पैसे नाकारले लोकांना. अशी हा देश का चालू आहे अजून? कारण आजही या देशात इमानदार लोक आहेत तुमच्यासाठी. सगळे टॉवे बनवणारे नाही, खरंच नाही. दुर्दैव मला हे भाषण करावं लागलं. मी खरंच पहिल्यांदा माझ्या मुलीला सांगितलं मला बातम्या बघायचं तू आमच्या. खरंच आधी मी सांगायचे बसा 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 बातम्या ऐका आमच्याकडं. काल पहिला दिवस होता, कारण का मला ते परत व्हिडिओ, कुठे अंधश्रद्धेचा व्हिडिओ, कुठे दारूचा व्हिडिओ, अजून कुठला तरी कुणाला तरी मोबाईल. मी वाचत नाही सांग, ठीक आहे ना, डाळ खराब झाली ना, तू रागू ना बाबा. अंगावर कशाला जाता येतं बिचारे गरीब माणसाला. तो पण काय हाऊस म्हणून आला नाही तुमच्या राज्यात राहायला. तुम्हाला आवडेल का इथून जायला कुठे? मी तुम्हाला म्हणलं ओरिसामध्ये जाणार का? कुणालाच घर सोडायचं नसतं. आपण पण थोडा समजूतदारपणा दाखवायला पाहिजे. तुम्ही पण तुमचं गाव सोडून आलाच असाल ना, सगळे थोडी काढगायचे आहे तिथे. कुठल्या तरी गावातून आलात ना, गावाची आठवण येते ना, गणपती आला की कसं मन राहते, गणपती आला चला नवीन साडी नेसान पळा गावाला, करता की नाही? प्रत्येकाचं असतं काहीतरी कारण असतं. 2 पैसे असतात, मुलांचं शिक्षण असतं, नवऱ्याची नोकरी असते, याच्यासाठी ते गाव सोडून सगळे येतात. प्रत्येकाने आपला मान सन्मान केला पाहिजे. चुकला असेल तर जरूर त्याला शिक्षा झाली पाहिजे.